रामकृष्ण हरी. सज्जन हो, उत्तराखंडातला एक सधन सावकार, खूप श्रीमंती, पण मुलगा नाही म्हणून तो एकदा पंढरपूरला आला आणि पांडुरंगाला नवस केला की जर मला मुलगा झाला तर मी तुला हिरे जडीत सोन्याचा कडगोटा करील. आणि काही दिवसांनी तो नवस सफलित झाला त्याचा. आणि मग भगवान पांडुरंगाला सोन्याचा कटदोरा करण्यासाठी तो परत पंढरपूरला आला. आल्यानंतर त्या पुजाऱ्यांना विचारलं, म्हणले माझा असा असा नवस आहे आणि पांडुरंगाला रत्नजरीत हिरे जडीत सोन्याचा कटदोरा करायचा आहे. तेव्हा चांगल्यात चांगला कुशल कारागीर कोणी आहे का पंढरपूरमध्ये? तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं, म्हणाले आहे ना, आहे म्हणाले, फार हुशार. कोण आहे? म्हणले नरहरी सोनार. हो का? मग गेले ते सावकार घर शोधित शोधित आणि त्या नरहरी सोनाराला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर म्हटले असं असं माझं काम आहे, मला हिरे जडीत पांडुरंगाला कटीदोरा म्हणजे कडदोरा करायचा आहे, तर तुमची शिफारस केलेली आहे बऱ्याच लोकांनी, तेव्हा तेवढं तुम्ही करून द्या. तो म्हणला हो, माझं कामच आहे ना, माझा व्यवसायच तो आहे, करून देईन मी. पण म्हणाले मी कट्टर शिवभक्त आहे. म्हणले मग? म्हणाले मी दुसऱ्या देवतेचं तोंडसुद्धा पाहत नाही. हो का? आणि मग कडदोरा करायचा म्हणजे मी करतो म्हणाले, पण माप घेऊन या तुम्ही. आणि मग तो सावकार मंदिरामध्ये गेला, पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं, पुन्हा गेला नरहरी सोनारांकडे, म्हणले हे माप आहे. झालं, कडदोरा केला त्याने. केल्यानंतर गेला तो कडदोरा बांधला, तर कडदोरा मोठा व्हायला लागला. अरे मग परत तो सोनाराकडे गेला, म्हणले हा तर मोठा होतो आहे. मग त्याने लहान करून दिला, परत गेला, परत तो आवळ होऊ लागला. अरे आता काय करायचं? एक दोन वेळा त्याने प्रयोग केला, पण कडदोरा काय बरोबर का मापाचा बसेना. आता काय करायचं? मग सावकाराने सांगितलं, नरहरी आपण कृपा करून तुम्ही स्वतःच माप घ्या म्हणाले, आणि स्वतः माप घेऊन मग तुम्ही बरोबर कराल. पण म्हणला मी कोणत्या दुसऱ्या देवतेचं तोंडसुद्धा पाहत नाही. म्हणाले मग त्याला काय उपाय करा ना, तोंड झाकून घ्या, तिथं जवळ गेल्यानंतर तोंड फडक्याने बांधून घ्या, हाताने असं माप घेता येऊ शकतं. हो हो म्हणले ठीक आहे. आणि तो नरहरी सोनार त्या पद्धतीने पांडुरंगाच्या मंदिरात गेला आणि मग ते तोंड झाकलं त्याने एका फडक्याने, आणि त्या पांडुरंगाचं माप असं कमरेचं घ्यायला लागला, तर त्याला अशी पिंडच दिसायला लागली. अरे हे तर म्हणले पिंडीसारखं दिसतं आहे. हां, जेव्हा जेव्हा तो असं इकडे तिकडे फिरेल ना, तर ते पिंडीसारखं दिसायला लागलं. आणि मग त्याला वाटलं की अरे हा तर पांडुरंगाचं नाही, हा तर पिंड, भगवान माझं जे आराध्य दैवत आहे महादेव, त्याची ही पिंड दिसते आहे. आणि मग त्यांनी तर डोळे उघडले तर पांडुरंग दिसायला लागला. परत हे केलं, परत परत पिंड दिसायला लागली. अरे म्हणले परत पिंड, परत पांडुरंग, काहीतरी आपलं द्वैत आहे, काहीतरी आपली कट्टरता आडवी येतो आहे. आणि म्हणून त्याचा तो अभिमान जो होता, कट्टरपणा जो होता, हां, तो कमी 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 होत आला. आणि त्याने तो डोळ्यावरचा पडदा हटवला. हटवल्याबरोबर पांडुरंग दिसायला लागला. अहो पांडुरंग असा खिलाडी आहे. तिळ भरे जरे होय अभिमान, मेरो तो समान भार देवा, मेरो तो समान भार देवा. भक्ताला तिळभर जरी अभिमान झाला तरी भगवंताला मेरूचं ओझं होतं, म्हणून भक्ताचा अभिमान भगवान घालवत असतो. बऱ्याच वेळा काय होतं, भगवंताला असं वाटतं की अरे हा कलाकार तर मोठा आहे, भक्ती त्याची फार मोठी आहे, पण याचं द्वैत अजून गेलेलं नाही. आणि म्हणून पांडुरंगानेच ठरवलं
की या नरहरी सोनाराचं द्वैत घालवायचं. आणि म्हणून पांडुरंग कधी पिंड व्हायचा तर कधी मूर्ती व्हायचा. आणि मग पांडुरंग काय करतो बऱ्याच वेळेला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. आपणच देव गुरु होतो तो. आणि त्याला तशा प्रकारचा उपदेश करतो, म्हणजे प्रात्यक्षिकातून उपदेश करतो. तो बोलत नव्हता, पण पिंड दिसायची, पिंड हाताला लागायची. डोळे उघडले की पांडुरंग दिसायचा, डोळे मिटले की पिंड हाताला यायची. आणि जेव्हा पांडुरंग समोर दिसला, याचा अभिमान नष्ट झाला नरहरी सोनाराचा. आणि मग त्याने हात जोडले. नरहरी सोनार हरेचा दास, देवा तुझा मी सोनार, देवा मी तुझा सोनार आहे. तुझ्या नामाचा व्यवहार, मी तुझ्या नामाचा व्यवहार करतो आहे. देवा तुझा मी सोनार आहे. तुझ्या नामाचा व्यवहार, माझा व्यवहार जरी सोन्याचा आणि दागिने घडण्याचा असला तरी त्याच्यामध्ये तुझं जे नाम आहे ते त्याला जोडलेलं आहे. आणि म्हणून माझा संसारच परमार्थही होतो आणि दोन्ही होतं. मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी. मन आणि बुद्धीची कातरी आहे, मन आणि बुद्धी. आणि मग दोन्हींच्या मध्ये रामनाम सोने चोरी, रामनाममध्ये आहे. म्हणजे बुद्धीकडे रामनाम आहे आणि मनाकडे रामनाम आहे. असं नरहरी सोनार पांडुरंगाला म्हणतो आहे. नरहरी सोनार हरीचा दास, हरीचा दास आहे मी तुझा. भजन करी सावकाश, सावकाश भजन करतोय. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा मी तुझा सोनार आहे. आणि तुझ्याच भक्तीमध्ये मी रंगून गेलेलो आहे. आणि मग नरहरी सोनाराचा सगळा अभिमान नष्ट झाला आणि तो कायमस्वरूपी पांडुरंगाचा भक्त झाला. द्वैत नाहीशी झालं, अद्वैताचं दर्शन झालं आणि त्याचं जीवन आनंदमय मंगलमय झालं. आणि वारकरी संप्रदायामध्ये नरहरी सोनाराचं महत्त्वाचं स्थान निर्माण झालं. असे हे भक्त. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.